सो घेऊन जातोय या ई ग्रुप मधील शेवटच्या आणि अंतिम सामन्याकडे. ओमसाई आपला एक प्रतिनिधी आलेला नाहीये. आजचा दिवस बहुतांश जणांना सांगितलं जाईल, परंतु उद्या ज्या वेळेला नॉकआउटच्या मॅच खेळायला याल त्यावेळेला याच्यासाठी सुद्धा पेनल्टी असेल. सो या सर्व नियमांचं आपण पालन करायचं आहे. पंचांचा इशारा आला लेट्स प्लेचा. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू वेगाने निघून जात होता. चांगली फिल्डिंग. असं वाटलं होतं की महेश पावसकर आणि पणूच्या मधून चेंडू निघून जाईल, परंतु नदीमने मारलेल्या फटक्यामध्ये तितकीशी जान नव्हती, प्रॉपर कनेक्शन नव्हतं, म्हणून एक डाऊन कंप्लीट केली जाते. सायबा प्रीमियर लीग सायबा क्रिकेटला आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा SPL सीझन 5 आपण पाहतात. पहिला दिवस म्हणजेच महिलांसाठी राखीव दिवस आणि उद्घाटन सोहळा आपण पाहिला. आदरणीय सन्माननीय नगरसेवक उत्सवमूर्ती प्रफुल्ल सानेसर यांच्या शुभ हस्ते, त्यावेळेला नगरसेविका रीटा सरवैया मॅडम, त्याचबरोबर नगरसेविका ममता सुमन मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्या समेत BBA कार्यकर्ता कोरे मामा उपस्थित होते. सुशील काका आणि देसाई काका सुद्धा त्यावेळेला उपस्थित होते. आणि त्यानंतर हो वेगवान फटका बॅकफुट होते गेले. बॅकफुट ड्राईव्ह चेंडू निघून गेलाय मिड विकेटच्या दिशेने. सीमारेखा पार चौकार. थँक्यू डिझे. थांबवतोय थोडं. आणि उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर महिलांच्या सामन्यानं आपण पाहिलं जिथे अमाया क्लासिक क्लब गोल्डन स्टार क्रिकेट अकादमीने अंतिम सामना जिंकून महिला चषक जिंकला. आणि त्यानंतर प्रामुख्यानं कालच्या दिवसाला सुरुवात झाली. चंदू सर आपल्या माहितीसाठी या स्पर्धेचे गेले 4 वर्ष खूप चांगल्या रीतीने गुण्यागोविंदाने पार पडली. एक वर्षाला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या सर्व गोष्टींना शिकत असताना त्या प्रत्येक गोष्टीला इम्प्रूव्ह केलं गेलं. आणि पहिला वर्ष बारक्या 11 चंदन सर, दुसरं वर्ष आई एकविरा नारंगी, तिसरं वर्ष यजमान संघ सायबा, चौथं वर्ष टीम प्लेयर्स या संघाच्या नावे गेलं. पहिल्या 3 वर्षाला लगातार मॅन ऑफ द सिरीजचा मान ज्या खेळाडूने पटकावला तो खेळाडू याच क्लबचा प्रदोष बैकर, ज्याला पण वायकट्टाला लेफ्ट हँड बॅटिंग करताना पाहिलं मागील 2 वर्षामध्ये. आणि ज्यावेळेला 4थं वर्ष आलं त्यावेळेला त्या गोल्डन चेनचा मानकरी ठरला होता मनीष विश्वकर्मा प्लेयर्स टीमचा. तर ही गेल्या 4 वर्षाची सांगता होते. आणि यावर्षी मागील वर्षी ही स्पर्धा नाही झाली त्यामुळे बहुतांश खेळाडू आणि संघ निराश झाले होते, परंतु यावर्षी मोठ्या जोशात जोमात पुन्हा एकदा SPLचं शानदार आयोजन सायबा क्रिकेट क्लब घेऊन आलंय आणि सर्व खेळाडूंना ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळते. डे 2 पूर्ण स्पर्धेचा डे 3 आहे आणि या डे 2 मध्ये पाहणार आहोत कोणते संघ कशा प्रकारे खेळ करतायत. कालच्या दिवसामध्ये 16 संघ खेळले, त्यातून 8 संघ पुढे आलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या 16 संघांमधून 8 संघ पुढे येतील. उद्याचं शेड्यूल असं असणार आहे, एक ग्रुप खेळेल 5 मॅचचा, तिथून 2 संघ मिळतील. आणि त्यानंतर सुपर 18 बॅटची एज गॉन. साहिल मर्चंट बाद. पहिला हादरा टीम लोकल लिजेंड्सला गॉन. थँक्यू डिझे. आणि त्यानंतर सुपर 18चे सामने उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. आज 20 मॅच, उद्या 14 मॅच आणि त्यानंतर आपला रविवार हा ग्रँड फिनालेच्या दिशेने जाताना दिसणार. पुन्हा एकदा घेऊन जातोय मी चंदू शेट्टे सरांकडे. धन्यवाद. सायबा चषक 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. अंडर आर्म क्रिकेट, कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा क्रिकेटचा खेळ कोणता असेल तर त्याचं नाव आहे अंडर आर्म क्रिकेट. तो आज आपण पाहतोय विरार परिसरामध्ये सायबा चषकाच्या माध्यमातून. मॅच महत्वाची आहे. आणखीन एक टीम कोणती पात्र होणार सुपर 18 साठी त्यासाठीचा सामना. बॅकफुटला गेले, कव्हर्सला खेळले आणि तिकडे सर्कलच्या बाहेर बॉल जातोय, विकेट येते, खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. लोकल लिजेंड आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ओमसाई NSP ही टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक पारस यांचं 9 धावांचं राहिलं. दुसऱ्या षटक जर पाहिलं तर सुजित यांचं सध्या मार्गस्थ आहे. यावेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला, तिकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे.
बाद होताना पाहायला मिळतात खेळाडू आणि ही गोष्ट मात्र पहिल्यांदाच कुठेतरी पाहायला मिळाली की निर्णय सर्वांच्या समक्ष पंचही त्या ठिकाणी उभे असतील आणि सगळ्यांच्या समोर निर्णय देण्याचा मात्र पहिल्यांदाच पाहतोय माझ्या मते आणि ही गोष्ट मला आवडली सुद्धा भरपूर खूप छान पाटील नेटवर्क या अगोदर देखील मी त्यांच्याशी जोडलेलो आहे बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आणि त्यांचं काम देखील आवर्जून दर्जेदार पाहायला मिळत असतं तर तेच या ठिकाणी आहेत त्यांचाही देखील खूप साऱ्या शुभेच्छा जबरदस्त मॅचच्या दिशेने पुढचा चेंडू घेऊन यावेळेला मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 2 ओव्हरचा खेळ संपतोय धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आहे ती 12 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉक्स क्रिकेटची दुनिया अंडरआर्म क्रिकेटची दुनिया एक वेगळीच आहे छोट्या छोट्या गावातील छोटे छोटे खेळाडू मात्र छोट्या विभागातून मात्र येताना पुढे पाहायला मिळतात आपापला विभाग गाजवताना पाहायला मिळतात आपापलं हे क्रिकेट आणि विशेष म्हणजे इकडे जर पाहिलं तर जवळपास 100 टीम म्हणजे सोपी गोष्ट नाहीये बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणत्या असोसिएशनमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये तरी महाराष्ट्रात कुठे टीम नसतील परंतु तो विरारमध्ये आहे यावेळेला टप्पा पडतोय थोडंसं वळण जरूर घेतला गेला होता परंतु व्हाईट बॉल घोषित केला जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जिंकायचे प्रत्येकाला आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा या ठिकाणी त्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी आहेत यावेळेला फुलटॉस त्याला पाठवलं सर्कलच्या बाहेर बॉल खराब होता परंतु फटकाही खराबच होता विकेट आली धन्यवाद डीजे तुमच्या आमच्या सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज साईबा चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ आपल्याला एवढा आवडतो की आपण अगदी क्रिकेटमय होऊन जातो उन्हाळ्यात क्रिकेट हिवाळ्यात क्रिकेट पावसाळ्यात क्रिकेट दिवसा क्रिकेट रात्री क्रिकेट दिवसाचं क्रिकेट आपण आता आज दिवसभर पाहिलंय रात्रीचे क्रिकेट आज पाहणार आहोत विरारमध्ये साईबा चषक रंगताना पाहायला मिळतोय बॉलिंगसाठी निखिलचा हा बॉल हळूवार पद्धतीने ढकलला कव्हरच्या दिशेने तिकडे 1 रन मिळेल आणि विकेट आली आहे लोकल लिजेंड टीम जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला साहिल आहेत आणि त्यांच्या जोडीला सूरज आणि मुबीन तर बॉलिंगसाठी निखिल पाहायला मिळत आहेत यावेळेला देखील बॉल वळलाय बॉल फिरलाय परंतु सुदैव नक्कीच या ठिकाणी लकी राहिले मी म्हणेल कारण चेंडू थोडासा पुढे पडला डॉट बॉल येईल पहा बॉलला वळवण्याचं एक कसब आहे आणि ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय बॉलला वळण द्यायचं बॉलला फिरवायचं प्रतिस्पर्ध्यांना थांबवायचं ही रणनीती आहे पहा बऱ्याच ठिकाणी गोलंदाजांना काही अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही मर्यादा असतात फलंदाजांना मर्यादा असतात तर वेगवेगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत असतं बॉक्स क्रिकेटमध्ये नियम मात्र जसं मैदान तसे नियम पाहायला मिळतात मुंबईला काही ठिकाणी तर अगदी पेवर ब्लॉकवर सुद्धा बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा होतात काही ठिकाणी डांबरी रस्त्यावर होतात कोब्यावर होतात म्हणजे याच्यासाठी मोठ्या मैदानाची आवश्यकता आहे असं काही नाही किती छोटं ग्राउंड असेल त्याच्यावर बॉक्स क्रिकेट खेळलं जातं आणि हे अंडरआर्म क्रिकेट आज साईबा चषकाच्या माध्यमातून पाहतोय सर्वांना उत्कंठा या मानाच्या स्पर्धेची आणि आजच्या दिवसाची आहे या वेळेला देखील कव्हर्सला खेळलं या बॉलला आणि रन आउट होताना पाहायला मिळतात बॅटर विकेट धन्यवाद डीजे धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळते पहा क्रिकेटचा खेळ फक्त असं काही नाही की इंटरनॅशनल क्रिकेटच आनंद देतं
आपल्याला हे बॉक्स क्रिकेट देखील अंडरआर्म क्रिकेट देखील आनंद देतं, ते पाहण्यासाठी आपण मात्र आतुर असतो. आणि इकडे मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील हळूहळू दाखल होऊ लागलेले आहेत. आणि माझ्या मते 2 तासानंतर नजारा काहीतरी वेगळाच असेल, कारण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी साहेबा चषकासाठी होईल. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे. एक धाव महत्वाची आहे. पहा कशाही प्रकारे येऊ देत, धावा महत्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. निखिल ती रोखण्याचा प्रयत्न करतात सध्या. मुबीन यावेळेला टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल पुन्हा वळल्यानंतर जर पाहिलं तर यष्टीरक्षकांकडे गेला, परंतु तो चुकीच्या ठिकाणी गेला आणि त्यामुळे पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. यावेळेला पुन्हा एकदा कदाचित ते झालं असतं, परंतु ऑन साईडला बॉल ढकलला आणि तिकडे 1 रन पूर्ण केला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 17. शेवटचं षटक बघता बघता येऊ ठेपलेला आहे. लोकल लेजंडला धावा करायच्यात आणि ओमसाई एनएसपीला थांबवायच्या आहेत. निखिल यावेळेला पहा चांगला बॉल पाहायला मिळाला. पहिलं कव्हरच्या क्षेत्रात जवळला कोण नव्हतं, हळूवार पद्धतीने बॉलला फक्त ठेवलं तिकडे आणि 1 रन पूर्ण केली. आणि धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा, 6ची सरासरी गाठलेली आहे. सायबा प्रीमियर लीग आपण पाहतोय. कोणतीही स्पर्धा असल्यानंतर आयोजन सोपी गोष्ट नसते. खेळपट्टी बनवावी लागते, मैदान बनवावं लागतं. स्पर्धेसाठीच्या ट्रॉफी आल्या, मान्यवर आल्या, किट्स आले, संघ आले, मान्यवर आले, हे सगळं करणं सोपी गोष्ट नाही आहे. परंतु सायबा चषक गेली 5 पर्वामध्ये ते आयोजन करताना पाहायला मिळत आहेत. आणि एखादी स्पर्धा नावारूपाला उगाच येत नाही, त्यामागे आयोजकांचे परिश्रम असतात आणि त्यामुळे या स्पर्धा नावारूपाला येतात. काहीतरी वेगळेपण ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला ते चर्चेत येतं आणि त्यासाठी प्रेक्षक देखील मैदानाच्या दिशेने येतात. पहा एखादी स्पर्धा आयोजित करायची, यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव तिकडे घेतली गेली आणि बघता बघता धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटचं षटक आहे. 19 धावा. एखादी स्पर्धा आयोजित करायची म्हणजे फक्त पैशाने मोठी स्पर्धा होत नाही, मॅन पॉवर लागते हे सगळं करण्यासाठी. यावेळेला फुल टॉस, त्याला मात्र ऑन साईडला ढकललं मिड विकेटला, परंतु अडवले जात आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती असणार आहे टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं. तेजस 11 आणि अगाशी. तेजस 11 आणि अगाशी, चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय. ओहो यावेळेला दांडी 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 गोल. बोल. धन्यवाद डीजे प्रसाद यांनी मात्र शेवटचं षटक आहे, खूप चांगली कामगिरी इकडे करतायत, विकेट घेतली आहे. यावेळेला मात्र कव्हर्सला ढकलण्यात ते यशस्वी राहिले. अडवला जातोय तिकडे चेंडू. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. प्रेक्षकांसाठी पर्वणी. अशा स्पर्धा असल्यानंतर प्रेक्षकांची पावलं आपोआपच. वा काय फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण. अंडरआर्म क्रिकेट जिंकायचं असेल तर 2 महत्वाच्या बाबी आहेत. एक म्हणजे फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल आणि अवांतर धावा तुम्हाला कमी द्याव्या लागतील. या 2 गोष्टी ज्यांनी केल्या त्यांना जिंकण्याची संधी जास्त. हे अंडरआर्म क्रिकेटचं सूत्र आहे. यावेळेला पहा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. यानंतर सर 1 मिनिट थांबवतोय. पालघर टीमचे मॅनेजर राकेश तामोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल राकेश तामोरे आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 5 च्या वतीनं. राकेशजी तामोरे आपण जर आम्हाला ऐकत असेल तर प्लीज आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत SPL सीझन 5 च्या वतीनं. आगतम स्वागतम सुस्वागतम.
टेल इज द कॉल. टेल इट इज. थँक्यू फैबा. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. लॉसन टॉस जिंकला. काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण. तेजस 11 या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ या अगोदर करताना दिसली आहे. एकंदरीत या स्पर्धेसाठी या वर्षीची कशा प्रकारची तयारी झाली आहे? तयारी तर 2 रविवारपासून चांगली आहे, कारण का 2 रविवारला आम्ही फायनल एक मारंबळपाडा आणि जीवदानी माऊलीला आम्ही फायनलला होतो, तर कॉन्फिडन्स खूप आहे. दरवर्षी स्पर्धा खेळत असताना अनेक चढउतार आपण पाहिलेले आहेत. एकंदरीत या वर्षीचं आयोजन पाहून कसं वाटतंय इथं आल्यानंतर? आयोजन तर सर्वांनीच सांगितलं की खूप छान केलं आहे. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करण्याचा उपक्रम साहेबा करते, त्यासाठी आणि त्यांच्या सर्व टीमसाठी मी खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं करावं अशी सर्व टीमना आतुरतेने वाट पाहावी या टुर्नामेंटची. म्हणून नेक्स्ट इयर काहीतरी नवीन करतील ही आम्हाला नक्कीच आशा आहे. थँक्यू सो मच. पुढे या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अजय, जर टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असतं? फिल्डिंगच असते आमची पण. आता बॅटिंग करायची आहे. किती रन्सपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल आणि कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेसाठी? नक्कीच समोरचा टीम चांगले आहे, म्हणजे तेजस 11 चांगली मानली जाते, तर नक्कीच आम्ही पण चांगला स्कोअर करू, प्रयत्न करू जास्तीत जास्त रन करण्याचा आणि प्रयत्न करत राहू. सायबा प्रीमियर लीग मागील वर्षी खेळण्याचं स्वप्न होतं, यावर्षी खेळण्याची संधी मिळते. मागील वर्षी सुद्धा खेळलेला होतात. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? नक्कीच काहीतरी वेगळं असते म्हणून एक्सायटेड असतो खूप सायबा खेळायला. आणि आम्ही जी एंट्री केली होती ती सायबासाठीच केली होती, म्हणजे असोसिएशनमध्ये, आणि बरं वाटतं खेळायला दरवर्षी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या होणाऱ्या मॅचसाठी. तर न्यूज फ्रॉम द सेंटर, टॉस जिंकलाय तेजस 11ने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम आगाशी या संघाला. जाऊयात समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी चंदू शेट्टे सर उपस्थित आहेत. त्या अगोदर राकेशजी तामोरे, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं. वन ऑफ द ग्रेट मॅनेजर, पालघर टीमचे मॅनेजर म्हणून त्यांना आपण सर्व ठिकाणी पाहत असतो, असे राकेश तामोरे या ठिकाणी आलेले आहेत. राकेशजी, आपण स्थानापन्न व्हा ही आपणास आदरपूर्वक विनंती. थँक्यू. चांगला बॉल, सन्मान मात्र त्या ठिकाणी दिला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. राकेशजी तामोरे खूप साऱ्या पालघर जिल्ह्यातील विविध खेळाडूंना व्यावसायिक संघांमध्ये खेळवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे राकेशजी आपलं हार्दिक असं स्वागत असेल. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 24 धावांची आवश्यकता आहे, या ठिकाणी ओम साई NSP या टीमला लोकल लिजेंड या टीमच्या विरुद्ध शेजात. यावेळेला पहा फुल टॉस, हळूवार पद्धतीने टोलावला, चेंडूची फेकी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर झाला होता. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल आणि निखिल ही जोडी आहे. निखिल स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 चेंडूमध्ये 24 धावा. हे क्रिकेट आहे. काही डॉट बॉल, काही विकेट आल्या तर दबाव मात्र या ठिकाणी लोकल लिजेंड देखील निर्माण करू शकतात, परंतु ओम साई NSP देखील प्रयत्न करणार आहे. बॉलला जाऊ दिलं, हा बॉल वाईड आहे. सर +1 आहे. हा, वाईट +1 या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 2ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. सायबा चषक पहा, प्रत्येकाला एवढी उत्कंठ आहे की आम्ही कधी एकदा ही सायबा चषक खेळतोय, पाहतोय, अशाच पद्धतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. आणि ज्याचा मी उल्लेख केला की आता काही संघांनी सांगितलं आम्ही असोसिएशनमध्ये येण्याचं कारण देखील सायबा होतं, आम्हाला सायबा चषक खेळायची आहे, त्यामुळे आम्ही आलो आहे. त्यामुळे एवढी क्रेज या स्पर्धेची निर्माण झाली आहे आणि त्यामागे आयोजकांची प्रचंड मेहनत आहे. खेळाडूंनी देखील या स्पर्धेला नावारूपाला आणलं, लोकप्रियतेमध्ये पाहायला मिळते. शेजात पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत आपल्याला कुणाल. बॅटिंग करावी लागेल. छोट्याशा जागेमध्ये अमर्याद आनंद. अंडर आर्म क्रिकेट आपण आज पाहतोय. ऑन साईडला बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केवळ या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. राकेश सरांचं देखील या ठिकाणी आवर्जून आगमन होत आहे. यावेळेला मात्र स्वीप केलाय, बॉलला फुल टॉस, शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली. अशा प्रकारच्या स्ट्रोकसाठी तुमची नजर खूप महत्त्वाची असते. बॉक्स क्रिकेट जगातील सगळ्यात फास्ट क्रिकेट कोणतं असेल ना तर ते हे अंडर आर्म क्रिकेट आहे.
नक्कीच मागील वर्षी या स्पर्धेसाठी क्वालिफायर मॅच देखील बऱ्याचशा टीमने खेळल्यात, ही देखील या स्पर्धेची जमेची बाब आहे. ओ हो 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 हो, काय बॉल टाकलाय, शेन ऑनची आठवण आली, टप्पा पडला, हातभर बॉलने घेतलं वळण आणि त्यानंतर दांडी दांडी गुल. धन्यवाद डीजे. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चुरस पाहायला मिळाली आपल्याला. 24 धावांचा करायचा पाठलाग आणि पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन झालेले आहेत. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता, म्हणजे संघर्ष कायम आहे. साहिल आलेत बॉलिंगला, फुल टॉस बॉल, त्याला मात्र ओ हो हो भाग्यशाली राहिले, बॉल सीमारेषच्या पलीकडे नाही गेला, हातातून सुटला होता आणि हातातून सुटला आणि धाव कदाचित पहिल्या प्रयत्नात पकडला असता तर धाव झालीही नसती, परंतु धाव झाली आहे तिकडे. याला तर क्रिकेट म्हणतात. कधी फलंदाजाच्या बाजूने हा खेळ जातो, कधी गोलंदाजाच्या बाजूने जातो. या वेळेला फुल टॉस, चुकी झाली आणि चुकीला माफी नाही, बॉल आउट. विकेट आली आणि मॅच मधील चुरस, मॅच मधील उत्कंठा आणखी वाढताना पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर बॉल टू बॉलच ही मॅच आहे. चुरस वाढेल कारण महत्वाची मॅच आहे. यावेळेला पहा, फुलटॉसला केवळ दिशा दिली, ऑन साईडला ढकललं आणि एक धाव पूर्ण केली. स्ट्राईक चेंज होते, हे देखील एक महत्वाची बाब या ठिकाणी पाहायला मिळते. स्थानिक लेवलला ही अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना काही स्थानिक नियम देखील पाहायला मिळतात आपल्याला. सी सर्कल पद्धतीचं हे क्रिकेट पाहायला मिळत आहे. या वेळेला फुल टॉस, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला, चेंडूची फेकी केली परंतु तिकडे एक धाव पूर्ण केली गेली आहे. आज भरत मोरे सरांबरोबर मग मृदुल जे असतील, त्याचबरोबरीने कौस्तुभ जे असतील आणि समाधानजी, या सगळ्या समालोचक मित्रांना भेटण्याचा योग देखील येतोय. क्रिकेट माणसं जोडतो म्हणतात, तसंच आम्हाला देखील खूप मोठा मित्रपरिवार म्हणा हा क्रिकेटच्या खेळामधून मिळतो. दररोज वेगळ्या गावात, वेगळ्या जिल्ह्यात, वेगळ्या तालुक्यात जायला मिळतं आणि तुमच्यासारखा खूप सारा मित्रपरिवार देखील जोडताना मिळतो. आणि हेच आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि हे ऋणानुबंध मात्र क्रिकेटच्या खेळातील खूप महत्त्वाचे असतात. यावेळेला पहा, फुल टॉस बॉल होता, त्याला केवळ दिशा दिली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 24चा पाठलाग करायचा आहे, 11. बॉल टू बॉल मॅच या ठिकाणी आहे. समीकरण बदलत आहे. निखिलसाठी पहा, चांगला बॉल टाकला, धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला, धाव पूर्ण केली गेली. पहा, मॅच जबरदस्त आहे, मॅच टफ फाईट होणार आहे. क्रिकेट कोणतेही असू देत, ओरम क्रिकेट असू देत, अंडाराम क्रिकेट असू देत, पावसाळी क्रिकेट असू देत किंवा उन्हाळी क्रिकेट असू देत, दिवस क्रिकेट असू देत, रात्र क्रिकेट असू देत, चुरस पाहायला मिळते. आणि आता सायबा प्रीमियर लीग मधील मॅच रंगात आली आहे. 24 धावांचा करायचा होता पाठलाग. पहिल्या 2 ओव्हर झाल्या, धावसंख्या 12 झाली, म्हणजे 12 चेंडूमध्ये 12 या कराव्याच लागणार आहेत. पाहूया, मॅच हळूहळू रंगात येते. ओमसाई NSP एका बाजूला आहे तर लोकल लेजेंड एका बाजूला आहेत. जो जिंकणार आहे स्पर्धेत राहणार आहे आणि पंच कळवत आहेत बॅटिंग पॉवर प्ले. बारा बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता, 12 चेंडू 12 धावा, मॅच चुरशीची आहे. कोणती टीम सुपर 18 मध्ये जाणार, ओमसाई NSP की लोकल लिजेंड, त्याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. यावेळेला बॅकफुटला जात समोर खेळण्याचा प्रयत्न आणि ओ हो 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 हो
तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. आऊट आहे की नाही हे मात्र आता तिसरे पंच ठरवतील. होतं ना क्रिकेटमध्ये, काही होतं. अगदी लांबवर असेल तर डायरेक्ट हिट लागतो आणि अगदी जवळून सुद्धा बॉल हुकतो. पाहूया इकडे काय होतं. नक्कीच या ठिकाणी जो काही निर्णय असेल पंच देतीलच आणि त्याचा दोन्ही संघांना मात्र या ठिकाणी Sky Remix. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळते. कोण जिंकणार याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. 11 चेंडूमध्ये 12 धावा करायच्या आहेत. आता इकडे एक फॅक्टर महत्त्वाचा राहणार आहे, तो म्हणजे एक्स्ट्रा रन आणि फिल्डिंग. याच्यावर मॅच मात्र यानंतर आधारित असणार आहे. पाहूया सायबा चषकातील आणखीन एक मॅच रंगताना पाहायला मिळेल. ही टीम क्वालिफाय होणार की नाही पुढच्या फेरीमध्ये त्यासाठीची मॅच पाहायला मिळते. ओमसाई NSP आणि लोकल लिजेंड. यावेळेला मात्र थोडीशी उंची होती, फ्लाईट दिली होती. आडव्या बॅटने मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगला खेळले, तिकडे 1 रन मिळणार आहे. समीकरण बदलतंय. 1 रन एका बाजूला करायचं आहे, एका बाजूला वाचवायचं आहे. एकाला बॉलिंग करायची, एकाला बॅटिंग करायची आहे. एकाला टोलवायचं आहे, एकाला रोखायचं आहे. सायबा चषकातील मॅच रंगात येताना पाहायला मिळते. हळूहळू मात्र प्रेक्षकांची देखील गर्दी या ठिकाणी होऊ लागलेली आहे. या मानाच्या स्पर्धेमध्ये इकडे फिल्डिंग केली जाते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक विकेट. खेळाडू बाद. धन्यवाद. धन्यवाद डीजे. धन्यवाद राकेशजी तामोरे साहेब, आपण आवर्जून उपस्थित राहिलात या स्पर्धेसाठी. पालघर संघाचे व्यवस्थापक आणि खूप साऱ्या खेळाडूंना संधी दिली, परंतु मॅच रंगात येते हळूहळू या ठिकाणी. यावेळेला बॅकफुटला गेले, बॉलला कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रसाद यांनी केला. नदीमची ही ओव्हर आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. 4 चेंडूत केवळ 2 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 14 झाली आहे. म्हणजे आता प्रसाद स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतात. धावसंख्या अजूनही जर पाहिलं 8 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 10 धावा. सायबा चषक, एका बाजूला लोकल लिजेंड, एका बाजूला ओमसाई NSP. यावेळेला बॉल फिरला चांगलाच, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. इकडे थोडासा उशीर मात्र होताना पाहायला मिळाला. धावसंख्या 1 पूर्ण होईल. यावेळेला आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने थ्रो आणि तिकडे आणखीन एक विकेट. वा, पहा मॅचचं चित्रच पालटले. इकडे कमबॅक करावं लागेल. विकेट.
धन्यवाद डीजे. धावसंख्या जर पाहिली तर 15 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता, म्हणजे आता आवश्यकता चौकाराची सुद्धा आहे. पाहूया मॅच गेली अंतिम टप्प्यामध्ये. सहा चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. मॅच जर पाहिली तर या ठिकाणी अगदी चुरशीची होते. शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच गेली आहे, मॅच संपलेली नाहीये. मुबीन यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईकला कोण आहे? लौकिक आणि प्रसाद ही जोडी आहे टीम ओम साई NSP साठी. 3.33 मिनिटं बाकी आहेत आणि पहिला बॉल टपा. ओ यावेळेला देखील बॉल वळतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. चांगली गोलंदाजी, निरुत्तर केलं मात्र या ठिकाणी मुबीन यांनी. हळूहळू मात्र या ठिकाणी समीकरण बदलत आहे, परंतु इकडे पकडली गेली कॅच आणि मुबीन घेत आहेत विकेट. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच संपली नाहीये, प्रयत्न करावे लागतील. नवीन बॅटर मैदानात. यावेळेला ताकदवर फटका. ओहो, कदाचित हा बॉल अडला नसता तर चौकार आला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही आणि मॅच केवळ औपचारिकता. फक्त 23 धावा झाल्या होत्या, 24 करायच्या होत्या. लोकल लिजेंड चांगले खेळले आणि यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेला स्ट्रोक आणि मॅचला जिंकत असताना टॉप 18 मध्ये आपली जागा बनवली आहे लोकल लिजेंड टीमने. काय जबरदस्त क्रिकेट खेळलंय.